नमस्ते, मी डॉक्टर उज्ज्वला पत्की, एक गायनेकॉलॉजिस्ट आहे आणि गेली 40 वर्ष पत्की हॉस्पिटल कोल्हापूर इथे काम करत आहे। आज मी आपल्या महिलांसाठी ॲम्निओटिक फ्लुइड म्हणजेच गर्भजल म्हणजे काय, त्याचे फायदे काय, ते निर्माण कसं होतं ह्याची माहिती थोडक्यात सांगणार आहे। जेव्हा आपल्याला पोटामध्ये गर्भधारणा होते, ही गर्भाशयाची पिशवी आहे, तर त्यामध्ये जेव्हा गर्भ वाढत असतो त्याच्या भोवती कायमच पाण्याचा एक प्रवाह किंवा तरल असतो। ह्यालाच आपण ॲम्निओटिक फ्लुइड किंवा गर्भजल म्हणतो। मग हे निर्माण कसं होतं, तर सुरुवातीला हे अगदी कमी प्रमाणात असतं, 10 ते 15 cc, हळूहळू वाढत जातं आणि 36 आठवड्याला ते मॅक्झिमम म्हणजे 1 लिटरच्या आसपास असतं आणि नंतर 9व्या महिन्यामध्ये ते कमी येत जातं। हे निर्माण कुठून होतं, तर प्रथम सुरुवातीला आईचा जो रक्तप्रवाह प्लासेंटा म्हणजे वारेतनं बारापर्यंत जातो, तिथून हे झिरपत असतं। नंतर बाळाची जी स्किन असते ती अत्यंत पातळ किंवा नाजूक असते, त्यातनं हे पाणी बाहेर झिरपतं आणि अगदी 7व्या-6व्या महिन्यानंतर हे पाणी बाळाच्या युरिनमधनं निर्माण होत असतं। मग ह्याचं सर्क्युलेशन कसं राहतं, तर बाळ हे पाणी गिळत पण असतं आणि युरिन पण पास करत असतं, म्हणजे आईच्या पोटात असताना ह्याचं सतत सर्क्युलेशन चालू असतं। हे ॲम्निओटिक फ्लुइड निसर्गाने का निर्माण केलं असेल, तर आपल्या बाळाला पोटामध्ये कोणताही बाहेरचं व्हायब्रेशन किंवा धक्के लागू नयेत, हे पहिला उद्देश। दुसरं म्हणजे त्या सर्क्युलेशनमुळे बाळाची हालचाल पोटामध्ये व्यवस्थित राहावी व ते आखडून बसू नये, हा दुसरा उद्देश। थर्मल इन्शुलेशन म्हणजेच बाळाचं थर्मल रेग्युलेशन म्हणजे तापमान नियंत्रित राहावं, हा तिसरा उद्देश आणि आईला बाळाची हालचाल ह्याद्वारे कळते। अशा प्रकारे ॲम्निओटिक फ्लुइड असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। कमी पाणी म्हणजे काय, जास्त पाणी म्हणजे काय, ह्याला आपण ऑलिगो किंवा पॉलीहायड्रॅम्निओस म्हणतो। त्याची मी माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते। धन्यवाद।